आज दसरा हा मोठा आनंदाचा सण, मात्र आपल्या गावातील समस्यांबाबत 2 उपोषणं सुरू आहेत। त्यात लांजा येथील इसवली गावातील उमेश रामभाऊ कदम यांचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे, तर खेड भरणे येथील एक नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत। लांजा इसवली मठाच्या पर्याजवळ रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग लांजा यांनी मान्य केले। ते काम पूर्ण करावे अशी त्यांची मागणी आहे। तर खेड भरणे येथील तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की शौचालयाची मागणी असून ती मागणी मान्य होत नाही। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आंदोलनातून मार्ग काढावा असं आता म्हटलं आहे। आज दसऱ्याच्या दिवशी तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे। या ठिकाणी लाक्षणिक उपोषण आहे, हे कशा संदर्भात आहे? रस्त्याच्या संदर्भात आहे। निकृष्ट काम झालेल्या रस्त्याच्या संदर्भात। कोणता रस्ता? इसवली मठाचा पर्यंत सतीचा उंबर या रस्त्याचं गेले 2 महिन्यापूर्वी काम झालं होतं। 4 महिन्यापूर्वी काम झालेलं, तर 1-1.5 महिन्याच खराब झाला। त्याच्यावरती 16 तारीखला बांधकाम विभाग लांजा या कार्यालयाकडून आपला पत्र प्राप्त झालं। त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही ठेकेदारावरती कार्यवाही केलेली आहे। ते काम आम्ही पाहणी केली असता आणि उमेश कदम अर्जदार यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे ते काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं पत्र आपल्याला उपलब्ध झालं। मग त्याच्यावर त्यांनी उपलब्ध झाल्यानंतर मग ठेकेदार ती कारवाई करतो म्हणून सांगितलं। आता ते काम आम्हाला पुन्हा नव्याने करून पाहिजे। जर निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे तर मग ते काम आम्हाला पूर्ण झालेलं काम नवीन करून पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।